शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता दाखल होत आहेत। शरद पवार सह्याद्री अतिथीगृहावर आता पोहोचलेले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध विषयांवर या भेटी अंतर्गत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या आठवड्यामध्ये छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीकरता सिल्वर ओकवर पोहोचलेले होते। विशेष म्हणजे वेळ न घेता छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झालेली होती। या भेटी दरम्यान छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना आरक्षणासंदर्भात चर्चा झाली असल्याचं या भेटीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं आणि आरक्षणाकरता आपण खरंच काहीतरी करू असं देखील पवारांनी आश्वस्त केलेलं होतं। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी दंड थोपटलेले असताना तिथे लक्ष्मण हाके हे देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसतायत। आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यात हा सगळा प्रकार सुरू असल्या कारणानं आता यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरता वर्षावर पोहोचले नाहीयेत ना, सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले नाहीयेत ना, अशी ही एक चर्चा जोर धरतीये। सिल्वर ओक वरून आता शरद पवार निघालेले आहेत आणि सह्याद्री इथं आता शरद पवार दाखल झालेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरता। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय क्रोनॉलॉजी खरं तर या सगळ्या मुद्द्यावर समजून घेणं फार गरजेचं आहे। गेल्या आठवड्यामध्ये छगन भुजबळ आणि पवार यांची भेट होते, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं भुजबळांकडून सांगितलं जातं आणि या आठवड्याच्या अगदी पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरता सह्याद्रीवर पोहोचतायत। एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षणावर जरांगे दंड थोपटतायत, तिथं लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत। नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की अगदीच काही मिनिटांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती ही भेट होणार आहे। मात्र आपण पाहतोय की मागच्याच आठवड्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतली होती। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट झाली असल्याचं सांगितलं जात होतं। पण मात्र एकूणच सध्या आजची ही भेट मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या विषयांवरती होणार आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर आरक्षणाचा मुद्दा मागच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि यावरनं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर सरकारवरती अनेक प्रश्न जे आहेत ते जरांगेंकडनं जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत, कारण सगळे सोयरे असतील किंवा मग ओबीसी मधला मराठ्यांना आरक्षण देणं, या सगळ्याच प्रश्नांना कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा राज्याचं राजकारण जे आहे ते तापलेलं होतं आणि आता या सगळ्याच प्रश्नांना घेऊन शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र एकूणच आजच्या या भेटीमागे नेमकी काय चर्चा होते, आरक्षणाचा मुद्दा नेमकं यावरती काय चर्चा होते हे मात्र भेटीनंतरच समजेल। तत्पूर्वी आपण पाहिलं तर बारामतीच्या पाणी प्रश्नाचा देखील मुद्दा आहे। या संदर्भात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शरद पवार चर्चा करणार आहेत, त्यामुळे प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा असेलच। तत्पूर्वी आपण पाहिलं तर राज्याच्या आणखीन काही विषय, शेतकऱ्यांचा विषय असेल, मात्र पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्याच मुद्द्यांना धरून शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। निश्चित मीनाक्षी, अगदी थोडक्यात सांगा, खरं तर या सगळ्या भेटीनंतर शरद पवार काही पत्रकार परिषद घेणार आहेत का, या संदर्भात काही संकेत पोहोचतात का, अगदी थोडक्यात? नक्कीच लाघवी, खरं पाहायला गेलं तर कालच शरद पवार यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जी भेटीची वेळ आहे ती घेण्यात आली होती। मात्र रात्री उशिरा पुण्याहून शरद पवार मुंबईत आले आणि आज सकाळी त्यांच्याकडनं निरोप आला की शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। पण मात्र भेटीमागचं नेमके कारण कोणकोणते आहेत ते अद्याप स्पष्ट झाले नव्हते। पण मात्र काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय की मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।